शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे। सर्व शेतकरी भावांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा इथे लागलेला आपला 3 HP चा सीआरआय कंपनीचा सोलर इन्स्टॉलेशन झालेला आहे। याला इन्स्टॉलेशन होऊन 3 महिने इथे कंप्लीट झालेले भावांनो। आणि तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्यांनी सीआरआय कंपनीची निवड केलेली आहे 3 HP असो 7.5 HP असो किंवा 5 HP असो त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो विषय असा झालेला आहे की तुम्ही सगळ्यात पहिले याचे जे कंट्रोलर आहे याचे जे स्ट्रक्चर आहे ते बघून घ्या, पाट्या पण बघून घ्या। इथे कंपनीने खूप मजबूत मध्ये इथे पाट्या दिलेल्या आहे। मित्रांनो याचे जे पर्लिंग आहे ते पण इथे खूप कंपनीने मजबूत मध्ये दिलेलं आहे। परंतु विषय असा झाला आहे शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी सीआरआय कंपनीची निवड केलेली आहे 5 HP असो 3 HP असो किंवा 7.5 HP असो त्यांच्यासाठी आता नवीन पंप इन्स्टॉलेशन होणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये काही बदल कंपनीने केलेला आहे मित्रांनो, कारण की हा पंप तुम्ही बघू शकता हा 3 HP चा पंप आहे सीआरआय कंपनीचा। याचे स्ट्रक्चर बघून घ्या, तुम्ही बघू शकता याचे स्ट्रक्चर किती कंपनीने मजबूत दिलेले आहे। याचे कंट्रोलर पण बघून घ्या मित्रांनो, आता याची साइड सपोर्ट पण इथे कंपनीने खूप मजबूत दिलेले आहे। परंतु विषय असा झालेला आहे की आता जे नवीन पंप इन्स्टॉलेशन होणार आहे मित्रांनो आता ते 15 दिवस झालेले आहे। तुम्ही तिकडे तुम्हाला ते पंप पण दाखवणार आहे। तो नवीन स्ट्रक्चर त्याच्या भावांनो त्याच्या नवीन मटेरियल इथे कंपनीने दिलेलं आहे। त्याच्यावाले कंट्रोलर सुद्धा इथे चेंज केलेला आहे मित्रांनो। आता ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडलेली होती अजून त्यांना पंप भेटेल नाही त्यांना आता नाही का नवीन मटेरियल सह पंप भेटणार आहे मित्रांनो। काही कंपनीने याच्यामध्ये बदल केलेला आहे। आता हे जे स्ट्रक्चर आहे पुढून बघू शकतात मित्रांनो तुम्ही। आता याला आपण पुढून बघूया, चला शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता याला बघून घ्या, हा आपला 3 HP चा पंप आहे। आता नवीन पंपामध्ये काय झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्या पंपाचा इथे कुठे तुम्हाला गॅप दिसत नाही शेतकरी मित्रांनो। हा जे पाटा आहे ते एकदम लेवल मध्ये इथे आलेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो ते जे 3 HP चा नवीन पंप इन्स्टॉलेशन झालेला आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला झूमिंग करून दाखवणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये बघू शकता तिथे नवीन पंप इन्स्टॉलेशन झालेला आहे 3 HP चा। आता तो पंपाचा व्हिडिओ पण आपण तुम्हाला दाखवणार आहे। आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलाय आपण तुम्हाला झूमिंग करून दाखवला होता पंप, परंतु आपल्याला व्यवस्थित दिसेल नाही। आपण तिथे प्रत्यक्ष जाणार आहे त्या पंपाचा व्हिडिओ बनवणार आहे, कारण की जो पंप आहे त्याला नवीन काय काय आलेलं आहे मटेरियल कसं आहे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवणार आहे। परंतु हा पंप तुम्ही बघून घ्या 3 HP चा पंप अशा पद्धतीने फिटिंग झालेला आहे। त्या पंपाची फिटिंग अशा पद्धतीने नाही झालेली आहे मित्रांनो, कारण की याचे जे मध्ये तुम्ही बघू शकता ते तिथे आपल्या पंपाचा तिथे गॅप दिलेला आहे कंपनीने। जे पाटे आहे त्याच्यामध्ये खूप इथे कंपनीने गॅप दिलेला आहे। कंट्रोलर सुद्धा कंपनी नवीन दिलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो तुम्ही हा पंप बघून घ्या मित्रांनो, हा पंप अशा पद्धतीने ते फिटिंग झालेला आहे। आता मित्रांनो तो जो पंप आहे त्याच्यात आणि याच्यामध्ये खूप फरक इथे कंपनीने केलेला आहे। हा पंप फिटिंग होऊन 3 महिने झालेला आहे आणि तो पंप फिटिंग होऊन फक्त 15 दिवस झालेला आहे मित्रांनो। त्या पंपामध्ये खूप काही नवीन आपल्याला पाहायसारखं आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आपण नाही का त्याच्यावर उद्या प्रत्यक्षामध्ये जाऊन व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, आणि आपल्याला सांगणार आहे की त्या पंपामध्ये काय काय नवीन आलेलं आहे, मटेरियल कसे आहे, पंपाची क्वालिटी कशी आहे, मोटर किती पाणी मारते, पंप कसा आहे, प्लेटा कोणत्या कंपनीचे दिलेले आहे, संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहे मित्रांनो। त्यासाठी आपण प्रत्यक्षात जाऊन व्हिडिओ बनवणार आहे। धन्यवाद।